तिसऱ्या महायुद्धाला जवळपास सुरुवात, कारण इस्रायलने केला इराणवर हल्ला. तर 13 एप्रिल 2024 ला इराणने जवळपास 300 ड्रोन आणि मिसाईलने इस्रायलवर हल्ला केला होता. पण इस्रायलने तो हल्ला त्यांच्या प्रसिद्ध आयर्न डोम डेव्हिड स्लिंग्स या टेक्नॉलॉजीने धुडकावून लावला, कारण या टेक्नॉलॉजी धोक्याचा इशारा हवेतच डिटेक्ट करून मिसाईलने त्यांना नष्ट करतात. तर ऑक्टोबर 2023 पासून चालत आलेल्या इस्रायल पॅलेस्टाईन हल्ल्यातून इस्रायलने केलेल्या सिरियामधील हल्ल्यामुळे काही इराणी दूतावासांचा देखील मृत्यू झाला आणि याचाच बदला म्हणून इराणने प्रतिहल्ला केल्याचं घोषित केलं. आणि यालाच उत्तर देताना इस्रायलने इराणवर केलेला हल्ला हे धोक्याचे संकेत आहे. इराणकडे असलेला सैन्य साठा आणि मिसाईल इस्रायलपेक्षा जास्त असलं तरी टेक्नॉलॉजीच्या बळावर इस्रायलने चांगलंच वर्चस्व गाजवलंय. पण यामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात महागाईचा फटका दिसू शकतो. मग त्यात तेल, पेट्रोल, ऑइल, डिझेल हे महाग होऊ शकतं. तर हल्ला 2 देशांमध्ये होतो, परंतु निर्दोष देशवासियांना याचा मोठा फटका बसतो. मग त्यात कित्येकांचा जीव जातो, कित्येकांना स्थलांतर करावं लागतं. आणि यासाठी भारताने देखील दोन्ही देशांना शांतीचं आश्वासन दिलं होतं. तर या दोन्ही देशांची एकेकाळी कट्टर मैत्री दुश्मनीत कशी बदलली याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्यावरच येईल. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच माहितीसाठी